ह्या 3 चुका कधीही करू नका. पहिली चूक, लॅक ऑफ इन्व्हेस्टर अवेअरनेस अँड एज्युकेशन. बऱ्याचदा काय होतं की गुंतवणूकदारांना डायव्हर्सिफिकेशन, रिस्क ह्या गोष्टींची कल्पना नसते आणि ते फक्त अफवांवर विश्वास ठेवतात किंवा टिप्सचा उपयोग करून गुंतवणूक करतात आणि त्यातून त्यांचं नुकसान होतं. दुसरी चूक म्हणजे मार्केटचा चढ उतार आणि त्यानुसार घेतलेला डिसिजन. गुंतवणूकदार काय करतो, मार्केट खाली वर झालं की एकतर घाबरतो, त्यावेळेस तो घेतलेला माल विकतो किंवा लालसेपोटी नवीन खरेदी करतो. योग्य वेळी माल खरेदी किंवा विक्री न केल्यामुळे इन्व्हेस्टरला त्याचा नक्कीच तोटा होतो. तिसरी चूक म्हणजे लॅक ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग किंवा गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग. यामध्ये काय होतं, इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतो पण त्याला गोल बेस नाही आहे, त्याच्यामुळे एक ते इन्व्हेस्टमेंट गोल अचीव होईल एवढी नसते, म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट असते किंवा जास्त असते किंवा त्याचा पिरियड कमी असतो. यामुळे काय होतं, वेल्थ पण क्रिएट होत नाही आणि गुंतवणूकदाराचं गोल पण अचीव होत नाही. ह्या 3 चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्ही आमची मदत नक्कीच घेऊ शकता. तर आजच वेल्थ क्रिएशनला संपर्क साधा.